बातमी आहे नागपुरातून. नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. कारण नागपूरमध्ये नागपूर विद्यापीठाच्या BScच्या ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये गणिताच्या पेपरमध्ये 65% विद्यार्थ्यांना 0 गुण मिळालेले आहेत. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावे अशी विद्यार्थ्यांनी आता मागणी केलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा हा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलेलं आहे. धोटेबंधू विज्ञान महाविद्यालयाच्या BSc चतुर्थ वर्षातील 65% विद्यार्थ्यांना गणितामध्ये 0 गुण मिळालेले आहेत. 30 ते 35% विद्यार्थ्यांना 1 ते 20 पर्यंतचे गुण मिळाले आहेत. तर विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं आता दिसतंय. रिज़ल्ट आने के बाद में हमें ये पता चला कि कुछ बच्चों को और कुछ स्टूडेंट्स को मुझे ऐसा लगा था उस टाइम कि मुझे ही मार्क्स 0 आया होगा, मैंने ही पेपर गलत लिखा होगा. लेकिन कॉलेज आने के बाद में मुझे ऐसा पता चला कि सारे ही 50% या 60% बच्चों को है कि 0 दे रहे हैं यूनिवर्सिटी. मतलब हमारे साथ इतना बड़ा गलत कर रहे हैं ये लोग. मतलब हम लोग चाहकर भी इनके खिलाफ कुछ बोल नहीं पा रहे थे. अभी तक तो कुछ नहीं बोल पा रहे थे, लेकिन सर लोग का सपोर्ट जब हमको मिला तो हमको लगा कि नहीं, हम अपनी बात रख सकते हैं, पूरे हक्क अधिकार हम अपने ले सकते हैं. दोन आपण विचार करू शकतात. एक टेक्निकल फॉल्टमध्ये म्हणजे कसं आहे की कम्प्युटर मिस्टेक आहे का हा शोधावा लागेल. तो विद्यापीठ म्हणजे त्यांचं काम सुरू झालेलं आहे. आणि सेकंड आहे की प्रोसिजरल म्हणजे कसं आहे की जे लोकांना असं वाटतात की ज्यांना 0 मार्क्स मिळालेला आहे तो अप्लाय करू शकतात. आन्सर पेपरचे जे झेरॉक्स आहे तो परत त्यांना मिळू शकतात. तो पण प्रोसिजर आम्ही केलेला आहे.